मुख्यमंत्री लाड़की बहन योजना का लाभ अब तक लाखों जरूरतमंद और गरीब महिलाओं तक पहुंच चुका है, लेकिन इसी योजना के तहत नियमों का उल्लंघन करते हुए कई सरकारी महिला कर्मचारियों ने भी लाभ उठाया है। इनमें बीड़ जिला परिषद की महिला कर्मचारियों का नाम प्रमुखता से सामने आ रहा है। राज्य की महत्वाकांक्षी लाड़की बहन योजना में बड़ा घोटाला सामने आया है। मिली जानकारी के अनुसार पूरे राज्य में अब तक 1183 सरकारी महिला कर्मचारी इस योजना का लाभ ले चुकी है। इनमें से 145 कर्मचारी बीड़ जिला परिषद के अधीन कार्यरत पाई गई। गरीब और जरूरतमंद महिलाओं को आर्थिक मदद देने के लिए शुरू की गई इस योजना का लाभ सरकारी कर्मचारी भी उठाते पाए जाने पर प्रशासन हरकत में आया है। बीड़ जिला परिषद के सीईओ को पत्र भेजकर संबंधित कर्मचारियों को नोटिस जारी करने और कार्रवाई करने के निर्देश दिए गए हैं। शासनाकडून मिळालेले इन्फॉर्मेशन प्रमाणे 18 तारीखला दिलेले पत्राप्रमाणे जिल्हा परिषद बीड अंतर्गत सुद्धा सेवार्थ आयडी लागू असलेले काही कर्मचाऱ्यांनी लाडकी बहन योजनेचा लाभ घेतलेला आहे तसाच आपल्या समोर येत आहेत। त्याच्यावर नागरी आपल्या डिसिप्लिनरी ॲक्शनच्या रूलप्रमाणे लागू होईल, त्यांना नोटीस इश्यू करेल आणि त्यांच्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी ॲक्शन करणार आहेत। अशा प्लॅनिंग आपल्या स्तरावरून होत आहेत आणि दॅट विल बी डन। सर, त्या महिला कुठल्या ह्याच्यामधल्या आहेत, काही माहिती मिळालेली आहे? नाही, आपल्याकडे नुसतं लिस्टच आलेले आहेत। लिस्टमध्ये त्याचा शोध आपण सुरू करत आहेत। कन्सर्न HOD मार्फत त्यांना नोटीस देता येईल आणि त्याच्यानंतर पुढील कारवाई करणार। आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपण लाडकी बहनच्या गोष्टीमध्ये पात्र करताना सुद्धा त्याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्टली फॉलो करून त्याच्या बाबतीत आपण दक्षता ठेवणार आहोत। सर, ज्या महिला आहेत त्या जर कर्मचारी दोषी आढळल्या तर त्याच्यावरती प्रामुख्याने नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? नाही, युजुअल प्रोसिजर अशी आहे की त्यांना नोटीस बजावतात, त्यांच्या उत्तर घेतात, त्याच्यानंतर त्यांनी दोषी मान्य करतो का असं विचारतात। अगर मान्य नाही करत असेल त्यांच्या अगेन्स्ट चौकशी करून, क्योंकि याच्या केसमध्ये ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह डाटा आहेत, आपल्या समोरच डाटा आहे, त्याच्यामुळे चौकशीची मेजर रोल नाही आहे। सो त्या चौकशीप्रमाणे त्यांच्या अगेन्स्ट मेजर पनिशमेंट या मायनर पनिशमेंट करू शकतो। लेकिन याच्या ग्रॅव्हिटी बघून, म्हणजे जो केलेले कामाचे ग्रॅव्हिटी बघून आपल्याला मेजर पनिशमेंटच करावा लागेल। मेजर पनिशमेंट म्हणजे त्याच्यामध्ये पगार परमनंटली त्यांच्या वेतनवाढ थांबवू शकतो, 1, 2 या किंवा 3, आणि त्यांच्या मूल वेतनावर आणू शकतो। अशी भरपूर गोष्टी आहेत, ते विचारात घेऊन त्याच्याप्रमाणे आपण चौकशी करून आणि त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतो। सर, स्पेसिफिक तुम्ही काही याचा आढावा घेणार आहात का संपूर्ण ही बाब समोर आल्याच्या नंतर? येस, आपण डिपार्टमेंट वाईज, म्हणजे ते महिलाच्या नुसते नावं आलेले आहेत आणि सेवार्थ आयडी, त्याच्याप्रमाणे कुठले डिपार्टमेंटमध्ये जास्त प्रमाणात झालेले आहे ते बघतो, त्याच्याप्रमाणे आपण पुढील ॲक्शन घेतो। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज आणि बाकी इतर लोकसुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहेत का ते सुद्धा आपण एक ड्राईव्ह आपल्यामार्फत करणार आहे।